नमस्कार मित्रांनो पंजाबराव देशमुख हॉस्टेल स्कॉलरशिप जी आहे ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिली इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे ती जमा झालेली आहे। 18/3/2025 रोजी सर्व जे काही इन्स्टॉलमेंट आहेत ते विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनही स्कॉलरशिप जी आहे ती जमा झालेली नाही, त्यांच्या इन्स्टॉलमेंट जमा झालेल्या नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा। ज्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप जी आहे जमा झालेली नसेल त्यांनी जी काही आपली फॉर्मचे स्टेटस वगैरे जे आहे ते चेक करून घ्या। स्टेटस कसा चेक करायचा त्याची लिंक जी आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ चला सुरू करूया। तर मित्रांनो, ज्या काही कमेंट आहेत ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। एप्रिल लागला, सेकंड इन्स्टॉलमेंट नाही आली। व्हॉट इज द लास्ट डेट फॉर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप? तुम्ही 31 मार्चपर्यंत भरला असेल तर चांगली गोष्ट आहे। माझा तर फॉर्मचा अप्रूव्हल नाही झाला नाही आणि कॉलेजला सर बोलले तर कॉलेज क्लिअरला फर्स्ट इन्स्टॉलमेंट अप्रूव्हल करायचा ॲक्सेस नाही, असे प्रॉब्लेम भरपूर मुलांना आहेत। म्हणजे बघा, हे जे काही कमेंट आहे, आता कॉलेजमधून फॉर्म तुमचा अप्रूव्हल झाला असेल, आता हे जे काही आहे ते सर जे आहेत ते बोललेले बरोबर आहे, कारण जे अप्रूव्हल आहेत ते डिपार्टमेंटमधून मिळतं। कॉलेजचं अप्रूव्हल झाल्यानंतर डिपार्टमेंटल अप्रूव्हल जे आहेत ते विद्यार्थ्यांना आलेले नाहीत। आता ज्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या जे काही इन्स्टॉलमेंट आहेत ते जमा झालेल्या नसतील तर त्या विद्यार्थ्यांच्या इन्स्टॉलमेंट जे आहेत ते आता 31 एप्रिलपर्यंत जमा होतील। परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म जे आहेत ते अप्रूव्हल झालेले नाहीत त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्हल झाल्याशिवाय तुमची जी काही इन्स्टॉलमेंट आहे ती जमा होणार नाही। व ज्या विद्यार्थ्यांना रिवर्टचा प्रॉब्लेम येत असेल त्यांनी आपला फॉर्म रिवर्ट आल्यानंतर एकदा कॉलेजमधून तुम्हाला डिपार्टमेंटला सेंड करायला सांगायचे आहे, जेणेकरून सेंड केल्यानंतर तुमच्या अर्जावरती जी काही प्रक्रिया आहे, जे काही डिपार्टमेंटमध्ये प्रोसेस आहे ती होईल। आता फॉर्म बरोबर असताना सुद्धा कुठलाही रिमार्क्स नसताना रिवर्ट येत आहेत, म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही तुमच्या फॉर्ममध्ये, ते साईटचाच प्रॉब्लेम आहे। त्यामुळे तुमचे फॉर्म जे आहेत ते वारंवार रिवर्ट येत आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे येत आहेत। तर त्यांनी आपल्या कॉलेजमधून प्रिन्सिपलच्या टेबलवरून पुढं पाठवण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करायची आहे, सांगायचं आहे क्लर्कला की आमचा फॉर्म जो आहे तो एकदा पुढे पाठवा सर। तर अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते शॉर्टकट प्रॉब्लेम आहेत आणि मेजर प्रॉब्लेम आहेत। हे जे प्रॉब्लेम आहेत ते लवकरात लवकर सॉल्व्ह होतील आणि सॉल्व्ह झाल्यानंतर यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।